ओके, रेकॉर्डिंग आता स्टार्ट झालेलं आहे. सर्वांना नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम. बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने आपण ऑनलाईन वर्षावास व्याख्यानमाला राबवत आहोत. आज 22व्या व्याख्यानासाठी आपल्यासोबत सन्मानपूर्वक उपस्थित झालेले आहेत बुद्ध विहार समन्वय समितीचे सन्माननीय मुख्य संयोजक आदरणीय गुरुवर्य अशोक भाऊ सरस्वती बोधी. संतांची भक्ती, चळवळ आणि उद्याचा बुद्धाचा धम्म, साम्य आणि त्यातील विसंगती हा विषय तसा आपल्यासाठी नवीन विषय आहे. आदरणीय अशोक भाऊ आज आपल्याला संतांची भक्ती आणि या संतांच्या भक्तीची जी चळवळ आहे, ही संतांची भक्ती चळवळ आणि बुद्धांचा धम्म यामध्ये काय काय साम्य आहे आणि त्यातील विसंगती काय आहेत या विषयावरही आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. खरं तर आपल्यासोबत जे वंदनीय भिक्खू धम्म देशनेसाठी उपस्थित राहतात, जे इतर सन्माननीय वक्ते व्याख्यानासाठी उपस्थित राहतात, त्यांना बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने सन्मानपूर्वक या ठिकाणी पाचारण करण्यात येत असतं. आजच्या या महत्वपूर्ण अशा विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, आपलं प्रबोधन करण्यासाठी आणि हे व्याख्यान देण्यासाठी आज खुद्द अशोक भाऊ या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि मी स्वतः आदरणीय अशोक भाऊ यांना अतिशय सन्मानाने या व्याख्यानासाठी पाचारण करतो. त्यांचं या व्याख्यानासाठी स्वागत आहे. जे उपासक उपासिका बंधू भगिनी आज जॉईन झालेले त्यांचं देखील स्वागत आहे. काल वंदनीय भिक्खू कौंडिन्य यांनी जी सूचना मांडली होती त्या सूचनेनुसार आजपासून आपण आपल्या व्याख्यानाच्या या शेड्यूलमध्ये थोडासा बदल करून 10 मिनिटांचं आनापान आजपासून आपण घेणार आहोत. व्याख्यानाच्या सुरुवात करण्यापूर्वी आपण 10 मिनिटे सर्वजण आनापान करणार आहोत. त्यानंतर अशोक भाऊ त्रिशरण पंचशील घेतील आणि त्यानंतर मग व्याख्यानाला सुरुवात होईल. व्याख्यान संपल्यानंतर मंगलकामना मंगल मैत्री होईल, धम्मपालन गाथा होईल आणि त्यानंतर मग महत्वपूर्ण सूचना देऊन व्याख्यानाची सांगता होईल. कृपया सूचना देऊन पूर्ण होईपर्यंत कुणीही लेफ्ट होऊ नये. आनापान सुरू असताना कृपया कुणीही चॅटबॉक्समध्ये मेसेजेस टाकू नयेत. आपण आता आनापानाची सुरुवात करत आहोत. आओ आनापान की साधना का अभ्यास करें. आनापान की साधना का अभ्यास करें. कमर, पीठ, गर्दन सीधे रखें. सारा ध्यान नासिका के द्वारों पर. सारा ध्यान नासिका के द्वारों पर केंद्रित करके जानते रहें सांस भीतर आ रहा है तो आ रहा है, बाहर जा रहा है तो जा रहा है, यही जानना है.
बस इसे जानते रहें, निरंतरता से जानते रहें, बड़े ध्यान से जानते रहें। सांस बाईं नासिका में से गुजर रहा है या दाहिनी नासिका में से गुजर रहा है, या दोनों नासिकाओं में से गुजर रहा है, बड़े ध्यान से जाने। उसे बदलने की कोशिश नहीं करें। बायां है तो बायां है, दाहिना है तो दाहिना है, केवल जाने, केवल जानना ही है। सांस लंबा है तो लंबा है, छोटा है तो छोटा है, उसे भी बदलने की कोशिश नहीं करें। केवल जानना है, केवल जानना है। ये सांस आया, ये सांस गया, ये सांस आया, ये सांस। सांस से सांस पर मन लगा रहे, सांस से सांस पर मन लगा रहे। फिर सांस पर ले आए, भटकने ही न दे, पर भटके तो फिर सांस पर ले आए।
मन को नाक के दरवाजों पर लगाए रखें। दृढ़ता पूर्वक लगाए रखें। एक पहरेदार की तरह, एक द्वारपाल की तरह खूब सजग, खूब सची, एक भी सांस बिना जानकारी के भीतर आने न पाए। एक भी सांस बिना जानकारी के बाहर जाने न पाए। एक एक सांस पर पहरा लगा रहे। एक एक सांस की पहरेदारी होती रहे। खूब सजग, खूब सचेत, खूब सावधान, सावधान, सावधान। अपने ही सांस के प्रति सावधान, सांस के आवागमन के प्रति सावधान। बहुत अच्छे, बहुत अच्छे। मंगलमय प्रयोग करने के लिए जैसे जैसे मैं बोलूं वैसे वैसे मेरे साथ बोलते जाओ। मेरा मंगल, मेरा मंगल, मेरा मंगल होए रे। तेरा मंगल
मंगल तेरा मंगल होए रे। सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होए रे। जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होए रे। खूब मंगल हो, खूब कल्याण हो, खूब भला हो। साधु साधु साधु। परम पूज्य सत्यनारायणजी गोविंदकर यांची ही 10 मिनिटाची आनापानाची ऑडिओ क्लिप आपण या ठिकाणी सर्वांनी ऐकली। त्यानुसार 10 मिनिटे आपण सर्वांनी आनापान केलं। आपण आपल्या व्याख्यानासाठी आता सुरुवात करूया। तत्पूर्वी समस्त उपासक उपासिका बंधू भगिनींच्या वतीने आदरणीय अशोक भाऊ यांना दोन्ही हात जोडून नम्रपणे विनंती की भाऊ आपण त्रिशरण पंचशील घेऊन आजच्या व्याख्यानाची सुरुवात करावी। आदरणीय अशोक भाऊ। अरहं सम्मा सम्बुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि
सिक्खापदं समादयामि सूरामेरय मज्जपमादत्थाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु साधु साधु। नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय। इमाय धम्मानुधम्मपटिपट्टिया बुद्धं पूजेमि। इमाय धम्मानुधम्मपटिपट्टिया धम्मं पूजेमि। इमाय धम्मानुधम्मपटिपट्टिया संघं पूजेमि। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सद्गुरु महात्मा ज्योतिबा फुले, कबीर महाराज गाडगे बाबा यांच्या पावन स्मृतींना आपल्या सर्वांच्या वतीनं मी विनम्र अभिवादन करतो। पृथ्वीच्या पाठीवर भगवान बुद्ध यांनी उपदेशलेल्या धम्माचा प्रसार करण्याकरिता जे भ्रमण करतात त्या सर्व श्रमणांना मी पहिल्यांदा क्षमा याचना करेल। म्हणते आम्हा सर्वांकडून बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांप्रती काही दोष घडला असेल तर आपण आम्हा सर्वांना क्षमा करावी। या याचनेनंतर मी सर्व पवित्र अशा संघाला मी पंचांग प्रणाम करतो। आजच्या या व्याख्यानासाठी जुळलेल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा उपासक उपासिका यांना वंदन करतो। जे माझ्यापेक्षा लहान आहेत आणि माझ्या बरोबरीचे आहेत त्यांना मैत्रीपूर्ण जय भीम करतो। या व्याख्यानमालेचे मुख्य समन्वयक शील सदाचार संपन्न बंधुवत मित्र प्राध्यापक उमेशजी पाठारे आणि आपण सर्व बंधू भगिनींनो, वेळेचं भान राखून आज मी विषयाची मांडणी करणार आहे। खरं म्हणजे आज ठरल्याप्रमाणे सुगत शांतेय किंवा डॉक्टर आशाताई थोरात यांनी थेर किंवा थेरी यांचं जीवनचरित्र आज सांगण्यासाठी आपण हा दिवस राखीव ठेवलेला आहे। अपरिहार्य कारणामुळे दोघांनाही ते शक्य झालेलं नाही आणि म्हणून नेहमीप्रमाणे राखीव गडी म्हणून वेळेवर आज प्रतिकूल परिस्थिती असताना व्याख्यानासाठी उपस्थित व्हावं लागलं। प्रतिकूल या दृष्टीनं की काल ठरल्याप्रमाणे
अधिवेशनाच्या कामासाठी काही कार्यकर्त्यांना घरी बोलावलं होतं आणि 1:30 वाजतापासून तर 4:15 वाजेपर्यंत ते सर्व काम पुरलं. त्यामुळं वेळेवर घेतलेल्या या विषयाला तयारीसाठी जो वेळ मिळाला पाहिजे होता तो वेळ मिळालेला नाही. आणि म्हणून हा जो विषय आहे हा विषय आपण सर्वांनी अभ्यासू वृत्तीनं स्वतः परिश्रम करून जाणून घेतला पाहिजे. संतांची भक्ती चळवळ, बुद्धाचा धम्म यातील साम्य आणि विसंगती हे जाणून घेण्याची आपल्याला आवश्यकता आहे का? या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत पुढे जाता येत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावरती एक मोठी जबाबदारी दिली. ती जबाबदारी म्हणजे भारत बौद्धमय करण्याची. मग भारत बौद्धमय करण्यासाठी बाबासाहेबांनी आणखी एक सूचना केली की मला जे आपलं मानत नाहीत पण ज्यांच्यासाठी मी झटतो आहे त्या भोळ्या भाबड्या लोकांसाठी तुम्ही वेळ काढला पाहिजे. आणि मी जे तुम्हाला सांगतो आहे किंवा त्यांच्यासाठी जे काही करतो आहे हा विचार त्यांच्यापर्यंत नेला पाहिजे. बाबासाहेबांचा अंगुली निर्देश तो ओबीसी समाजाच्याकडे होता. तेली, माळी, कुणबी, गोंड, गोवारी आदिवासी समाजाकडे होता, भटक्या समाजाकडे होता. या सर्व समाजाला बुद्ध धम्म समजून सांगण्याची जबाबदारी आणि सामाजिक परिवर्तनाच्या दिशेनं आणण्याची जबाबदारी ही दीक्षा घेतलेल्या बौद्धांवरती आलेली आहे. बाबासाहेबांच्या या आदेशाचा, या वचनाचा विचार करता मी वारंवार नेहमीच व्याख्यानातून, चर्चेतून लोकांना अशी विनंती करतो की जन्मास आलेल्या प्रत्येक बौद्धाने मरायच्या आधी आपल्या मनात करुणा जागून किमान एका तरी गैरबुद्धाला बुद्ध धम्माच्या वाटेवर आणणे हे पुण्य आपण संपादन केलं पाहिजे. आणि याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. त्या प्रयत्नांना किती यश मिळतं, किती अपयश मिळतं
लोक किती ऐकतात किती ऐकत नाही याचा विचार आपल्याला करण्याची गरज नाही. नदीनं जसं वाहावं, सूर्याने जसं तापावं, तसं आपण आपलं प्रचाराचं काम, धम्मविचार त्या लोकांपर्यंत आपण नेला पाहिजे. पण या मुळाशी अहंकार नको. या मुळाशी आम्ही विद्वान आहोत, तुम्ही भयाळ आहात, म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही ऐकलं पाहिजे, ही भावना नको आणि हा हेतूही नको. मग भावना कोणती पाहिजे? दुःखात खितपत पडलेल्या, भ्रमात खितपत पडलेल्या, असत्याच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या या बांधवांच्या प्रती आपल्या मनात करुणा असावी आणि त्या करुणेच्या पोटी जसं सांगता येते तसं, जसा प्रयत्न जमतो तसा आपण केला पाहिजे. आजपर्यंतचा कालखंड जेव्हा पाहिला, माझं निरीक्षण असं आहे की आपण बोलणारे वक्ते हे इतक्या आक्रमकपणे बोलतात, त्यांना त्या आक्रमकपणामध्ये स्वतःला जरी आनंद मिळत असला तरी आपण ज्यांना बदलवायला निघालो त्याच्यावरती अनुकूल परिणाम होतो की प्रतिकूल परिणाम होतो याचं भान बोलणाऱ्याने जे ठेवायला पाहिजे ते ठेवल्या जात नाही. आणि मित्र होण्याच्या ऐवजी लोक आपले शत्रू बनतात, हे माझं निरीक्षण आहे. आता याच्या सर्वच्या सर्व नकारात्मकच आहे असं मला म्हणायचं अजिबात नाही. त्यांना अभ्यास आहे, त्यांना ज्ञान आहे, पण अस्पृश्यतेच्या मुळे आणि जातीयतेच्या मुळे प्रचंड प्रमाणात द्वेष आणि क्रोध पण आहे. ज्यांनी जातीयता निर्माण केली तो आपल्या समोर नसतो, ज्याने अस्पृश्यता निर्माण केली तो आपल्या समोर नसतो, पण या कुसंस्काराला जो बळी पडला तो आपलाच बांधव शूद्र वर्णात गणल्या गेलेला, तो मात्र आपल्या आडसपाटात सापडतो आणि त्याच्यावर त्याचा वाईट परिणाम होतो आणि तो आपला शत्रू बनतो. अशा प्रमाणे या देशातला एक भला मोठा वर्ग, जनसमूह आपण आपल्यापासून दूर केला आणि तो आज अलगदपणे नरभक्षी अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जाळ्यामध्ये तो अडकला आणि म्हणून
आपण विचारपूर्वक पावलं टाकणे गरजेचे आहे. आपल्या कृतीमुळं आपल्याला चांगलं करण्याची इच्छा असताना देखील जर वाईट घडत असेल तर आपण होश मध्ये आलं पाहिजे आणि होश मध्ये येऊन आपण आपल्या पद्धतीमध्ये थोडा बदल केला पाहिजे. काही गोष्टी इंडोर सांगायच्या असतात त्या इंडोरच सांगा. त्याला मैदानात सांगता कामा नये, लाऊडस्पीकर मधून सांगता कामा नये. जे शिबिराचे विषय असतात ते शिबिरातच मांडले गेले पाहिजे. कारण तिथे वेळ जास्त असतो आणि बसणारे जे असतात ते अभ्यासक असतात. तिथे आपण भ्रम नष्ट करू शकतो. पण मैदानात 1 तासाच्या भाषणामध्ये 15-20 मिनिटाच्या अर्ध्या तासाच्या भाषणामध्ये आपण निर्माण झालेला भ्रम नष्ट करू शकत नाही. आणि या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवून बुद्ध धम्माच्या प्रचाराच्या दृष्टीनं आपल्याला एक गणित मी नेहमी सांगत असतो. भलेही त्याचं रिपिटेशन होईल, मी असं म्हणेल की रिपिटेशन झालंच पाहिजे. कारण त्याच्याशिवाय ती दृष्टी आपल्याला प्राप्त होणार नाही. कोणतं गणित आहे? बुद्ध म्हणजे PhD, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे MA चा अभ्यास, महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे BA चा अभ्यास, छत्रपती शाहू महाराज म्हणजे 12वीचा अभ्यास, कबीर महाराज म्हणजे 10वीचा अभ्यास, गाडगे बाबा म्हणजे 8वीचा अभ्यास आणि तुकाराम महाराज म्हणजे 4थ्या वर्गाचा अभ्यास. मग आपल्या समोर ज्या वर्गातला विद्यार्थी बसलेला आहे, जर PhDचा विद्यार्थी असेल तर निश्चितपणे त्याला डायरेक्ट बुद्धच सांगा. MA चा विद्यार्थी असेल तर त्याला डायरेक्ट बाबासाहेब आंबेडकरच सांगा. BA चा विद्यार्थी असेल तर त्याला सरळ सरळ महात्मा फुले सांगा. 12वीचा विद्यार्थी असेल तर त्याला छत्रपती शाहू पासून सुरुवात करा. 10वीचा विद्यार्थी असेल तर त्याला कबीर सांगा आणि 8वीचा विद्यार्थी असेल तर त्याला तुम्ही गाडगे बाबा पासून सुरू करा. आणि 4थ्या वर्गाचे विद्यार्थी जर तुमच्या समोर बसले असतील तर तुम्हाला तुकारामच त्याला सांगितला पाहिजे. अन्यथा त्याची ग्रहणशीलता नष्ट होईल. कारण त्याला बुद्ध समजण्याची, बाबासाहेब समजण्याची, फुले समजण्याची, शाहू समजण्याची प्रज्ञा अजून निर्माण झालेली नाही. जमीन तयार करण्याच्या पूर्वीच आपण जर बीज टाकले आणि किंवा बीज टाकण्याचा आपण आग्रह धरला तर खडकावरती बीज टाकल्यासारखं ते होईल आणि ना बजेगी बास ना बजेगी बंसरी अशा पद्धतीचं चित्र आपल्याला पाहणं
हे कष्टदायक असलं तरी आपल्याला तेच पाहायला मिळेल. आणि आज आपल्या समोर चित्र आहे की आपलं ऐकून घेण्यासाठी ज्यांच्या विषयीची तळमळ आपल्या मनात आहे ते नसतात. आणि याचा आपल्याला खेद होतो, याचं आपल्याला दुःख होते. असं नसायला पाहिजे होतं, पण हे असं होऊन राहिलं. याला काय आपण केलं पाहिजे? दुसऱ्या विचाराचे लोक भेटतात, ते म्हणतात मरते तर मरू द्या, आपल्याला काय करायचंय, आपण मात्र त्या मार्गाने जावं. तर त्यांच्या मनामध्ये करुणा नावाची गोष्ट नाही आहे. म्हणून तर त्यांच्या डोक्यात हा कुविचार येतो. आणि म्हणून मी जो विषय हा घेतो आहे त्याचा हेतू तेलीमाळी कुणम्यांमध्ये बुद्ध धम्माचा प्रचार कसा होईल, गोंड गोवारी आदिवासींमध्ये बुद्ध धम्माचा प्रचार कसा होईल, या आशेनं, या जिज्ञासेनं मी हा विषय घेतलेला आहे. याच्यामध्ये विसंगती खूप आहे आणि त्याला कारण जो खूप मोठा कालखंड गेला भूतकाळामध्ये, तर संशोधन त्यांच्यापर्यंत न आल्यामुळं मूळ विचार लोप पावल्यामुळं ती विसंगती आलेली आहे. पण साम्य पण खूप आहे. आपण विसंगतीवरची चर्चा कमी करावी आणि साम्यावरती चर्चा जास्त करावी, ते आपल्याला लाभदायक आहे. होतं वेगळं की आपण विसंगतीवरती चर्चा जास्त करतो. एक डॉक्टर शैलेंद्र लेंडे नावाचे साहित्यिक आहे, ओबीसी आहे, पण विद्वान आहे. नागपूर विद्यापीठामध्ये मराठी विभागाचे ते प्रोफेसर आहेत, प्रमुख पण आहे. संत तुकाराम विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून मी त्यांना बोलवलं आणि मांडणी करताना त्यांनी एक मोठं सुंदर सूत्र मांडलं. ते असे म्हणाले, जिथे संत चळवळ संपते तिथून बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ सुरू होती. त्यांनी दोन गोष्टी एकाच वेळी सांगितल्या. संत चळवळीचा जो लाभ आहे, जी आवश्यकता आहे ती सांगितली आणि त्याच्या मर्यादा पण सांगितल्या. मग एखाद्या चळवळीला जर मर्यादा आल्या तर त्यावरती पर्याय काढायलाच पाहिजे. आणि शैलेंद्र लेंडे म्हणतात की संत चळवळीला जिथे मर्यादा पडतात तिथून बाबासाहेब आंबेडकरांची आणि बुद्धाची चळवळ नेमकी सुरू होते. आणि माझ्या मनाला हे भावलेलं आहे. मी जो नेमका विचार करत होतो त्याला शब्दरूप कसं द्यायचं हे जरी मला कळलं नसलं
तरी त्यांना जे म्हणायचं होतं ते नेमकं माझ्या मनातलं त्यांनी तिथे ते तत्वरूपामध्ये मांडलेलं आहे. संत चळवळ काय आहे? ती चळवळ आहे. आणि ही भक्ती चळवळ मध्ययुगात आपल्या देशामध्ये सुरू झाली. इराण इराक मधून सुफी संत आलेत आणि हा एक वन मॅन आर्मी होता. मधुरा भक्ती होती त्यांची. मधुरा भक्ती म्हणजे अशी की ते ईश्वराला प्रियशी समजायचे आणि हा प्रियकर समजाय स्वतःला. एक प्रियकर एका प्रियशीच्या प्रेमात जेवढा पडतो तेवढा एक भक्त तो ईश्वराच्या प्रेमात पडतो. पण तो ईश्वरापुरतं थांबत नाही. ईश्वराची व्याख्या तो वैदिकांनी जशी केली तशी तो करत नाही. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. मधुरा भक्तीच्या माध्यमातून सुफी संत करायचे हा अभंग तुकोबाचा आहे. पण जनतेच्या कल्याणाचं सूत्र ते त्या भक्तीच्या मार्गातून सांगायचे. आणि लोकांना वाटायचं हा भिक्षेकरी आहे. हातात टाळ असायचा, गळ्यात झोळी असायची भिक्षेची, आणि गात गात नाचत नाचत तो चाललेला आहे, थांबत कुठेच नाही. पण त्याचं गाणं त्याचं बोलणं ऐकण्यासाठी बाहेरची घरातली माणसं बाहेर येतात आणि आपले कान त्याच्या शब्दाकडे नैसर्गिकरित्या ते लावतात आणि त्याचा शब्द ना शब्द ऐकतो आणि त्यांच्या मनात त्याच्याविषयी श्रद्धा निर्माण होते. घरातली माणसं भिक्षा आणतात आणि त्या मुंगी पावलानं चालणाऱ्या त्या संतांच्या झोळीमध्ये ती भिक्षा टाकल्या जाते. ती कवणं कोण्या कवीनं केलेली नसायची. ती भक्ती रचना ती ज्याने स्वयं लिहिलेली असायची. त्यानं साहित्यशास्त्रामध्ये MA PhD केलेलं नव्हतं, किंवा बाबासाहेब आंबेडकर किंवा कार्ल मार्क्स सारखा तो तत्वज्ञानीही नव्हता, किंवा भगतसिंगासारखा तो क्रांतिकारीही नव्हता. पण मार्क्सच्या मनात, बाबासाहेबांच्या मनात, भगतसिंगाच्या मनात, बुद्धाच्या मनात जी समाजाच्या प्रती एक प्रचंड प्रमाणात करुणा होती, ती करुणा मात्र त्या संतांच्या मनामध्ये होती. आणि त्या करुणेतून त्याच्या वाणीतून ते शब्द निघायचे. ते शब्द त्याने लिखित स्वरूपात केलेले नव्हते.
जसं सुचेल तसं कवन तो करायचा आणि तो लोकांना सांगायचा. हे आंध्र प्रदेशातील अमरावती नावाचं एक मोठं भगवान बुद्धाच्या चळवळीचं केंद्र होतं. त्या अमरावतीमध्ये एक अवधूत महाराज, धने अवधूत म्हणतात त्याला, तो जुना बुद्ध भिक्खू होता आणि आक्रमणानंतर त्याने डोक्यावरती जे टकलं होतं तिथे केस वाढवले, अंगावरती जे पीत वस्त्र होतं ते काढून आपल्यासारखे कपडे घातले आणि तो कवन करायला लागला. ते लिखित स्वरूपात नाहीये. अमरावती जिल्ह्याच्या रेल्वे चांदूर तालुक्यामध्ये तो तिथे आला आणि तिथे त्यानं आपलं धर्मस्थळ बनवलं. सावंग्याहून आले हरी, झोका गेला यमुने तीरी, झर रर उतरले हरिबा मुजरा करी. या पद्धतीची गाणी आणि त्याच्यावरती मोठ्या मोठ्या झांज जे आहेत, एक एक झांज 2-2 किलोची, आणि त्याचा प्रचंड गजर एक जण म्हणायचा आणि त्याच्या पाठीमागं बाकीचे म्हणायचे. तो सांगतो राज भैसाच येईल. साहित्यिकासाठी, चिंतकासाठी ते कवणं उपलब्ध नाही आहेत. पण अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, वर्धा जिल्हा या जिल्ह्यातील जे काही त्या मंडळामध्ये अवधूती म्हणजे त्यांचे जे भक्त होते, गुरु परंपरेनं आलेले, तर हे त्यांचे कवन त्यांच्या मुखोद्गत आहे. आजच्या तारखेला पण मुखोद्गत आहे. ही चळवळ पुढे पुढे कबीरापासून, कबीर, रविदास, मीराबाई, हे सगळे संत चालत 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 नामदेव, तुकाराम, तुकडोजी महाराज, गाडगे बाबा पर्यंत आलेली. पुढे पुढे याचा विकास होत गेला. भारताच्या पातळीवरती कबीरानं दोहे लिहिले, साकी लिहिल्या, भजनं लिहिली, पण केवळ ईश्वर भक्ती नाही सांगितली. कारण सरळ सरळ बुद्ध सांगतो तर जीव गमवावा लागतो. आता माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळं मी ते सारं वर्णन नाही करणार. ते का निर्भीडपणे ते का सांगत नाहीत. तुकाराम महाराजाने तो प्रयत्न केला. मंबाजी भटाणे आणि सालोमालो यांनी तुकारामाची हत्या केली आणि सांगितलं, तो बघा तुकाराम वैकुंठात, सदेह वैकुंठात गेला, ते बघा त्याचं पुष्पक विमान चाललेलं आहे. आणि मेख पण टाकली. याच्यावर जो अविश्वास व्यक्त करेल तो नरकात जाईल. आणि तो तुकारामाला मानणारा असणार नाही. भोळी भाळी माणसं भित्रे असतात. नरकात जायला कोणाला आवडतं? त्यानं जरी पाहिलं नाही नरक काय आहे आणि स्वर्ग काय आहे, पण ती भित्री असतात. ती पाप भिरू माणसं मानाला तयार होतात.
आणि बदमाशाची बदमाशी तिथे भाव खाऊन जाते. कबीर फार सुंदर सांगतात, पाथर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहार, ताते तो चा की भली पिस खाये संसार. अरे ईश्वर मानणाऱ्यांनो, दगड पूजणाऱ्यांनो, दगडात जर देव असता तर हा सर्व पहाड मी पूजला असता. पण मला माहिती आहे की शेंदूर लावणाऱ्याला, दगडाला त्याच्यामध्ये देवत्व नाही. त्याच्यापेक्षा जात जे आहे दो पाटन की, जात्याला 2 पाट असतात. पाथर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहार, ताते तो चाकी भली, चक्की भली, चाकी म्हणजे चक्की, ताते तो चाकी भली पिस खाये संसार. जात्यामध्ये दाणे टाकले आणि भरडले तर त्यातून पीठ येते आणि पिठाची भाकर केली तर त्या भाकरी खाल्ल्यानं आपली भूक जाते. हा विज्ञानवाद कबीर सांगतात. भ्रमातून मुक्त होण्यासाठी कबीर या पद्धतीचे कवन करतात. आणि या वास्तवतेचं ही जी परिस्थिती आहे, या समाजावर आलेली ही जी परिस्थिती आहे इतकी भयानक आहे आणि त्या भयानकतेचं वर्णन करताना कबीर महाराज म्हणतात, ऐ जागने वाले जागो, मुर्दों की बस्ती आई है. ज्यांना ह्या गोष्टी समजत नाही, जे विद्रोह करत नाही, जे रात्रंदिवस फक्त या खोटारड्या लोकांवरती विश्वास ठेवण्यात गर्क असतात, ज्यांना सत्य समजत नाही, जसे आजचे मोदी भक्त मुर्दे आहेत, तशी त्यावेळची परिस्थिती होती. आणि ते जागणाऱ्याला सांगतात, जागो, मुर्दों की बस्ती आई है. आज आपण मुर्द्याच्याच वस्तीत राहतो. ज्यांना आपलं भलं कळत नाही आणि जो आपलं वाईट करतो त्या नरभक्षी लोकांच्या मागे जे जातात, त्यांना दुसरा उपमा काय द्याल तुम्ही? त्यांना मुर्द्याशिवाय दुसरं काय म्हणू शकता? आणि कबीर महाराज म्हणतात, नदिया नाव में डूब गई रे. अरे बाप रे बाप, दौड़ो. ये नदियां जो है वो नावों में डूब रही है, डूब गई है. उलटी भाषा बोलतात कबीर. 1 मॅन आर्मी, कोणाची भीड मुरवत नाही. एका पायाला गीता बांधतात, दुसऱ्या पायाला कुराण बांधतात आणि चालला आपल्या पाठीवर संकट घेऊन. ही हिंमत आजही नाही करत कोणी, जी त्यावेळी कबीराने केली. कबीर म्हणतात, मी काय पाहून राहिलो, मला काय दिसून राहिलं? नद्यांमध्ये जे नाव चालायला पाहिजे ती नाव नद्यांमध्ये नाही चालत. त्या नावेमध्ये एक नदी नाही, अनेक नद्या डुबून राहिलेल्या आहेत. नावों में नदियां डूब गई. याचा अर्थ असा आहे, अधर्म बोकाळलेला आहे, नीतिमत्तेचा बट्ट्या बोळ झालेला आहे, जनतेचं शोषण केल्या जात आहे. जागा, याच्यासाठी काहीतरी करा. आणि परिस्थितीचं वर्णन मोठ्या मस्त
आपल्या वेगळ्या अंदाजामध्ये कबीर करतात. नदिया नाव में डूब जाए रे, अरे बाप रे बाप. आपल्याला जेव्हा भीती वाटते, संकट दिसते, आग लागते, तेव्हा काय म्हणतो आपण? बापरे किती मोठी आग लागली. पूर आला तर काय म्हणतो आपण? बापरे किती मोठा पूर आला. आणि कबीर म्हणतात नद्या नावेत डुबल्या, काय भयानक परिस्थिती आहे. एक अचंबा हमने देखा, मुर्दों ने मुर्दा खायो. मी एक आश्चर्य पाहिलं म्हणे. कोणतं आश्चर्य? मुर्द्यानंच मुर्दा खाल्ला. एक अचंबा हमने देखा, मुर्दों ने मुर्दा खायो. मुर्दा हालत नाही, पण तो दुसरा मुर्दा कसा खाईल? जिस मानव को ज्ञान नहीं है वो मुर्दा कहलायो. नदिया नाव में डूब जाए रे, अरे बाप रे बाप. वर्णन पाक किती सुंदर करतात. गुलाम माणसाचं, गुलामीच्या मानसिकतेचं वर्णन करतात. एक अचंबा हमने देखा, कुये में लागी आग. विहिरीला आग लागली म्हणे. आश्चर्य त्याला यासाठी वाटून राहिलं की आग लागल्यानंतर आग विझवण्यासाठी विहिरीतल्या पाण्याची गरज असते, आणि इथे तर विहिरीलाच आग लागली. म्हणजे ज्याची जबाबदारी असते तोच बिघडला, तोच बिघडला. एक अचंबा हमने देखा, कुएं में लागी आग. कीचड़ पाणी जल गया. कीचड़ जळला आगीमुळं, पाणी जळालं. कीचड़ पाणी जल गया, मछली नाचे फाग. कीचड़ जळला पण मासोळ्या मात्र नाच करून राहिल्या. म्हणजे सत्य सांगणारा, कष्ट करणारा, नीतिमत्तेचं जीवन जगणारा याचे हाल होऊन राहिले, आणि बदमाश मजा मारून राहिला. चिनाल खाये पेळे आणि सती राये भुकी. अशी परिस्थिती, अशा पद्धतीचं ते चित्र. एक अचंबा हमने देखा, दुंडों ने मृदंग बजाया. दुंडा म्हणजे हात तुटलेला आहे आणि तो मृदंग वाजवून राहिला. मृदंग वाजवण्यासाठी बोट पडले पाहिजे. बोट पडल्याशिवाय मृदंगातून बोल निघत नाही. पण कबीर म्हणतात जब दुंडों ने मृदंग बजाया, लंगडा नाचे फाग. म्हणजे ज्याला पाय नाही तो लंगडे नाचून राहिला. लंगडे लोक नाचून राहिले. म्हणजे ज्याला अक्कल नाही तो ज्ञान सांगून राहिला. अशी परिस्थिती कबीर त्या परिस्थितीमधलं निरीक्षण नोंदवतात, आणि त्याची अपेक्षा असते की या परिस्थितीच्या विरुद्ध कोणी ना कोणी संघर्ष केला पाहिजे. आग लगी बड़ी भारी, गगन में आग लगी बड़ी भारी. चंदा जल गए, सूरज जल गए, जल गए नवलख तारी, गगन में आग लगी बड़ी भारी. हे कबीराने जे केलं
ते त्याच काळामध्ये रविदास करतात. कबीर जातीयतेच्या विरोधात बोलतात, धर्मांधतेच्या विरोधात बोलतात. कबीर समतावादी विचार मांडतात. कबीर सत्य धर्म सांगतात. तीच भाषा रविदासाची असते. रविदास जातीपातीच्या विरुद्ध मांडणी करतात. आणि हे सगळं करत असताना विसंगती अशी असते की ते हरी या शब्दाचा उच्चार करतात. ते त्याचं उपाय कौशल्य असते. ते नाही घेतलं तर हे वह्याळ मुर्दे ऐकत नाही. आणि मग तिथे जे फट पडलेली असते त्या फटीमध्ये खटमल होता. आणि त्याचा फायदा बदमाश लोक घेत असतात. ही जी विसंगती आहे, ही विसंगती बुद्धाच्या उपदेशामध्ये नाही, शिकवणीमध्ये नाही. असारे सारमतीनो सारेचा सारदस्सिनो ते सारंग नाजी गच्छन्ति मिथ्या संकल्प गोचरा. सत्याला असत्य आणि असत्याला सत्य म्हणणाऱ्याचे संकल्प हे कधीच चांगले नसतात. सारंच सारतो यत्वा असारंच सारतो ते सारंग अधिगच्छन्ति सम्मा संकल्प गोचरा. सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणणाऱ्यांचे संकल्प हे केव्हाही चांगले असतात आणि ते पूर्णत्वास जातात. बुद्ध लोकांना आवडो किंवा न आवडो ते सरळ सांगतात. पण त्यांचा काळ आणि तुकारामाचा काळ फार फरक होता. हा राजाचा पोरगा आणि हा शूद्राचा पोरगा. बुद्धाला प्राप्त झालेलं राजाश्रय, तो राजाश्रय कबीराला नव्हता. तो राजाश्रय नामदेवाला नव्हता. भटकत भटकत जावं लागलं पंजाब पर्यंत. केवळ मृत्यूच्या धाकानं. आणि त्यातूनही त्यांनी मार्ग काढला. जातीयतेचा विरोध, भक्ती मार्ग घेतला. पण भक्ती मार्गातून केवळ ईश्वर नाही केलं, देव नाही केलं, तर त्याच्यामध्ये त्या काळाच्या मर्यादा जाणून समाजाला जागवण्याकरता वर्णव्यवस्थेचा विरोध, जातीय व्यवस्थेचा विरोध नामदेवानी केला आणि तुकारामांनीही केला. अवघी एकाची चवीनं तरी का केले भिन्ना भिन्न हरी. अरे तू जर हे सर्व जग जर तूच निर्माण केलं असेल तर हे सगळे भेदाभेद कसे. बरे झाले देवा कुणबी केलो ना तरी दंभे असता मेलो. बरं झालं देवा तू मला कुणबी केलंस. तू जर मला ब्राह्मण केलं असतं तर माझ्या हातून तेलीमाळी कुणब्यांचा छळ झाला असता आणि त्या पापातून माझी कधीच मुक्ती झाली नसती. ही मांडणी जातीयतेच्या विरोधातली आहे. ही मांडणी वर्णव्यवस्थेच्या विरोधातली आहे. 400 वर्षापूर्वी जर बाबासाहेब जन्मास आले असते तर ते तुकाराम झाले असते. आणि 400 वर्षानंतर जर तुकाराम जन्मास आले असते तर ते बाबासाहेब आंबेडकर झाले असते. एवढा ज्ञानी कालमानाच्या मर्यादेत आणि एवढा विद्रोही
तुकाराम महाराज त्या काळात होते. बाबासाहेबांनी उगीच कबीराला आपलं गुरु नाही मानलं. गुरु मानलंही तर कबीराचं साराच्या सारं नाही घेतलं. तुकारामाचे दोहे अभंग बहिष्कृत भारतातून आणि जनतामधून सुरुवातीला कोट करायचे बाबासाहेब, ते लिहायचे, उगीच नव्हते लिहित. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचं आकर्षण होतं यासाठी की त्या काळाच्या मर्यादेत ते काम करत होते. त्याला मर्यादा होत्या. बुद्धाला ह्या मर्यादा नव्हत्या. बुद्धाच्या पाठीमागं राजा प्रसेनजीत, बिंबिसार, हे सगळे राजे बुद्धाच्या पाठीमागं होती. तशी ती नामदेव, तुकाराम, कबीर, रविदासाच्या पाठीमागं, गाडगे बाबा, तुकडोजीच्या पाठीमागं नव्हती. आणि त्या मर्यादेत राहून लोकांनीही आपल्याला ऐकलं पाहिजे म्हणून पहिल्यांदा लोकांच्या भावनेला हात घालायचा आणि नंतर त्याच्या प्रवृत्तीवरती प्रहार करायचा, त्याच्या अज्ञानावरती प्रहार करायचा. हे उपाय कौशल्य भक्ती मार्गातल्या संतांनी केलेलं आहे. वेळेच्या मर्यादा आहेत, पण काही गोष्टीचा उल्लेख मी करेन. देव आणि ईश्वर हे एक आहे का? माझं स्वतःचं मत असं आहे की देव आणि ईश्वर हे एक नाही. आणि जर हे एक असते तर बुद्धाच्या सुत्तामध्ये देव मनुष्यानं बुद्धो भगवाती, हा देव मनुष्य हा शब्द आलाच नसता. ईश्वराची भावना कशी आहे? तो पाहिलाच नाही, तो कसा आहे हे माहित नाही. तो सगुण आहे की निर्गुण आहे हे माहितच नाही. तो काल्पनिक ईश्वर. पण देव, सज्जन माणसाला देव म्हटल्या गेलं. या देवा, आताही आपण 4 लोक जेव्हा बसतात ना, जुने लोक, तर ते त्या माणसाला बोलवताना सकारामजी येऊन बसा असं नाही म्हणत. आपण जसे साहेब म्हणतो तसे ते असे नाही म्हणत. ते म्हणतात या देवा. कारण ते त्याच्यामध्ये त्याचा सज्जनपणा हा त्यांना देव स्वरूप वाटतो. देव मनुष्य जो जगाच्या कल्याणासाठी झटतो तो देव मनुष्य. अशा देव माणसा अशी प्रतिमा, हे देव प्रतिमा आली कुठून? पुष्यमित्र शृंगानी बृहद्रथाचा खून केल्यानंतर भिक्षूंची कत्तल केली. ते भिक्षू कुठे राहत होते? ते विहारात राहायचे. विहार कुठे होते? गावात नव्हते, गावापेक्षा खूप दूर नव्हते, गावाच्या जवळ होते, एकांतामध्ये होते. त्याचे उपासक कोण होते? हे आजचा जो तेलीमाळी कुणबी समाज आहे हा तेव्हाचा बौद्ध उपासक होता. आणि ते भिक्षूला देव माणूस मानायचे. भिक्षूमध्ये जे गुण आहेत ते जनकल्याणाचे गुण आहेत. लोकांच्या कल्याणासाठी झटणारा हा महापुरुष आहे. हा पवित्र जीवन जगणारा महापुरुष आहे. हा निष्कपटी माणूस महापुरुष आहे, ही धारणा होती. आणि म्हणून त्यांना भोजन दिलं पाहिजे, त्यांना जगवलं पाहिजे, त्यांना दान दिलं पाहिजे. त्यांना दिलेलं भोजन दान यानं पुण्य प्राप्त होतं. त्यांना दिलेल्या दानानं पुण्यफळ प्राप्त होतं.
हे अतूट श्रद्धा लोकांमध्ये निर्माण झाली होती. आता याने तर भिक्षूंची कत्तल केली, कत्तल भिक्षूंची केली, पण लोकांच्या मनातली श्रद्धा मात्र मारल्या गेली नाही. त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या सारखी एक तिथे दगड बसून दिला त्याच्या रूपात. मग त्या दगडाला हिरवा रंग दिला का यांनी, निळा रंग दिला का? त्या दगडाला त्याने जो रंग दिला हा चिवरचा रंग दिला, पीतवस्त्र काशाय सेंद्री असा रंग दिला, भगवा रंग. भगवा हा रंग त्यांचा नाही आहे, हा तर भगवंताचा आहे. आणि राज्यघटना बनत असताना बाबासाहेब झेंडा कसा असावा याच्यासाठी जो प्रस्ताव मांडत होते, तर बाबासाहेबांच्या डोक्यात भगवा रंग होता. तो हा जो भगवा आहे, तो भगवा रंग त्या दगडाला त्याने लावण्यासाठी शेंदुराचा वापर केला. आणि हे अष्टमीच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी जोपर्यंत त्या दगडाची पूजा करत नाही, तिथे नैवेद्य ठेवत नाही, तोपर्यंत ते जेवण घेत नाही, ते स्वतः भोजन करत नाही. धाकाच्यामुळं ते स्वतःला बौद्ध उपासक म्हणून घेत नाही. कारण पुष्यमित्र शृंगाने फरमान काढलं होतं की माझ्या राज्यात जर कोणाला जिवंत राहायचं असेल तर त्यांनी एका बौद्ध उपासकाची हत्या केलीच पाहिजे. मरता त्या नाही करता, उपाशीच राहायचं म्हणजे त्याला मारायचंच आहे. मग जीव गेला नाही पाहिजे म्हणून लोक लपायचे. लपायचे म्हणजे काय? आता आपण आनापानसती केली, विपश्यना केली. विपश्यना करणारा माणूस बौद्ध, आनापानसती करणारा माणूस बौद्ध, उपोषण करणारा माणूस बौद्ध. तर भीतीच्यामुळं याने आनापानसती विपश्यना सोडली आणि त्याच्या जागेवरती नामस्मरण आणलं भक्ती चळवळी. की तुम्ही नामस्मरण हे इतकं मोठं शस्त्र आहे की तो नामस्मरणाच्या ताकदीनं तुम्ही हा भवसिंधू तरुण जा. बुद्ध त्याला भवसागर म्हणतात आणि संत त्यांना भवसिंधू म्हणतात. सिंधू आणि सागर सारखाच शब्द आहे. या भवसागरातून म्हणजे या जंजाळातून, या दुःखातून तरुण जाण्याचा जर कोणता मार्ग असेल तर तो नामस्मरणाचा. आणि नुसतं नाम नाही घ्यायचं. माझ्याजवळ संदर्भ आहेत, हे सारे संदर्भ आहेत माझ्याकडे. माझ्याजवळ वेळ नसल्यामुळं मी हे सारे संदर्भ तुम्हाला सांगणार नाही. पण ते म्हणतात साधकाची दशा उदास असावी. नामस्मरण करणारा भक्ती मार्गातला जो माणूस असतो त्यानं आपलं चित्त शुद्ध केलं पाहिजे, त्यानं आपलं चित्त निर्मळ केलं पाहिजे. तुकाराम महाराज जेव्हा लोक पंढरपूरला जातात, तुकोबा वावरात शेतात काम करत असते. बाकीचे लोक म्हणतात तुकोबा यांना पंढरपूरला जात नाहीत का? तुकाराम महाराज म्हणतात मला जायचं होतं पण यंदा जमून नाही राहिलं. पण एक काम करा, हा भोपळा घेऊन जा आणि पांडुरंगाच्या पायाशी ठेवून त्याला वापस आणा. भोपळा पडू आणि
त्याचे ते मित्र गेले आणि दर्शन घेतलं. भोपळा विठ्ठलाच्या पायाशी ठेवला आणि भोपळा वापस आणला. आता यानं सांगितलं माझा भोपळा पांडुरंगाचं दर्शन करून आला, आता मावंद करायचं आहे, तुम्ही जेवायला या. आणि त्या भोपळ्याची भाजी केली. आता भोपळ्या कडू. लोक जेवायला लागले तो तोंड मुरडायला लागले. तुकोबा, अरे काय जीव घातले बापा, तुम्ही हाच भोपळा नेला होता ना पांडुरंगाच्या पायाशी, मग पांडुरंगाचं दर्शन घेऊन आल्यानंतर याचा कडूपणा गेलाच नाही, तो तो जायला पाहिजे होता. अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाठी, तैसे संत जगी क्रिया करूनी दाविती अंती, बालकाचे चाली माता जाणूने पाऊले घाली, तैसे संत जगी क्रिया करूने दाविती अंती. रूपकातून सांगितलं, अरे हा कडू भोपळा तिथं जाऊन आल्यानंतर जर गोड होत नाही, लोक समजले तुकोबाला काय म्हणायचंय. तुम्ही वारी करून आले पण चित्त शुद्ध झालं का, मन निर्मळ केलं का, सदाचार तुमच्या रक्तामध्ये आला का. म्हणजे भगवान बुद्धानं जे पंचशील सांगितलं, तुकोबा तेच पंचशील वेगळ्या पद्धतीनं सांगतात. अपाची वासना नको दाऊ डोळा, त्याहून आंधळा बराच मी, निंदेचे श्रवण नको माझ्या कानी, बधीर करूने ठेवी देवा. अशी खूप गोष्टी आहेत, मी त्या पुढे वेळेच्या अभावानं सांगत नाही. असे नामदेवाचे अभंग, तुकोबाचे अभंग, चोखोबाचे अभंग, त्याची पोरगी निर्मळाचे अभंग, असे तुम्हाला संदर्भ भेटतील का ज्याचं साम्य बुद्धाच्या उपदेशाशी, शिकवणीशी, धम्मपदाशी आहे. भगवंताने जे सल्लसूत्त सांगितलं, ते सल्लसूत्ताचं वेगळ्या पद्धतीने तुकाराम महाराज सांगतात. मी साम्य सांगतोय. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, तेव्हा तुझ्या कामात कोणी येत नाही. तुकोबा म्हणतात, तुला कोणी वाचवायला येत नाही. देशीचा राजा चौधरी, त्याला त्याच्यावर जर काळ आला, मृत्यू आला, तर त्यालाही कोणी वाचवू शकत नाही. सोयरे धायरे संपत्तीचे लोक, निदानीचा एक पांडुरंग, हे सगळे सोयरे धायरे आहेत ना, हे तुमच्याजवळ संपत्ती असली म्हणजे तुमचे होतात. पण पांडुरंग हा मात्र तुमच्या सोबत शेवटपर्यंत राहतो. आणि हा पांडुरंग दुसरा तिसरा कोणीच नाही, तो बुद्ध होता. लोकांनी व्हॉट्सअपवरती खूप सुंदर चित्र टाकलेत की जेव्हा विठ्ठलाला जेव्हा मुकुट काढला जातो तेव्हा हुबेहूब बुद्ध दिसतो. ब्राह्मणांच्या देवाच्या हातात शस्त्र आहे, विठ्ठलाचे हात हे कमरेवर आहे, हा निशस्त्र आहे. आणि पांडुरंग म्हणजे पुंडरीक, पवित्रतेचं लक्षण कमळ, तो चिखलात वाढतो पण चिखल लागू देत नाही. कमळाच्या पाण्यावरती ते पाण्यातून वर येतं, पण कमळाच्या पानावरती पाण्याचा थेंब राहत नाही. शुद्ध चित्त याचं ते प्रतीक मानल्या गेलेलं आहे.
पांडुरंग, सद्धर्म पुंडरी सूत्र. बाबासाहेब म्हणतात की पंढरपूरचा पांडुरंग हा बुद्धच होता. अशोकाने बांधलेले जे स्तूप आहे ते टेकडीवर आहे. पंढरपूर टेकडीवर आहे. तिथं वडाचं झाड नाही आहे, तिथे बोधिवृक्ष आहे. संतांच्या अभंगामध्ये बुद्धाची छटा आहे. आपल्याला ते ओळखता येत नाही. हा आपल्या अभ्यासाचा उणेपण आहे. कालचा काळ वेगळा होता. आज आपण त्या पद्धतीचा अभ्यास केला पाहिजे. तर या पद्धतीनं आपल्याला संतांच्या चळवळीमध्ये गाडगे बाबा आहेत, तुकडोजी महाराज आहेत. गाडगे बाबाचं एक लहानसं उदाहरण. गाडगे बाबा नाशिकला पंचवटीवरती त्या नदीमध्ये जे दशक्रिया करायला लोक आले, गाडगे बाबा तिथे बसले, ब्राह्मण पूजा करून राहिला. गाडगे बाबा म्हणतात मला भूक लागली जी, मला हे जेवायला द्या. लोकांना वाटलं हा वेडा माणूस आहे. त्याला दिलं हाकलून. आणि लेका हे कोणासाठी आणि तू कोण? म्हणे हे कोणासाठी? अरे म्हणे आमचा घरातला माणूस मेला हे त्याच्यासाठी आहे. म्हणे तो मेला तर त्याचं काय केलं? म्हणे त्याला आम्ही जाळलं. मग जाळलं तर हे कोणासाठी? म्हणे त्याच्यासाठी आहे ना मूर्खा. म्हणे त्याच्यासाठी कसं? तो कुठं आहे? तो म्हणे स्वर्गात आहे. मग इथं हे जेवण दिल्यानंतर स्वर्गात जाते काय? म्हणे हो. चल पळ म्हणे इथून. आता पागल म्हणून गाडगे बाबाला हाकल. गाडगे बाबा पाण्यात उभे राहिले आणि पाणी त्या लोकांच्या अंगावर फेकून राहिले. ते चिडतात, म्हणे बह्याळ्या पाण्यात आमच्या अंगावर फेकून राहिलं. म्हणे नाही जी, म्हणे पाणी तुमच्या अंगावर फेकत नाही, माझ्या वावराले बोलवतो म्हणे मी, माझ्या वावराले पाणी देऊन राहिलो. म्हणे तुझे वावर कुठं आहे? लय दूर आहे म्हणे, दर्यापूर तालुक्यात. अरे म्हणे इतक्या दूर तुझ्या या गोंधळीनं पाणी जाईन काय बह्याळ्या? गाडगे बाबा म्हणतात बापा तुमचं हे निवत तुमच्या स्वर्गात चाललं वरती, तर ते तर माझ्या गावापेक्षा लय दूर आहे. हे इथं जर जात नसन तर हे तुमचं अन्न स्वर्गात कसं जाईल? हे गोरगरिबाले खाऊ द्या. लोकांच्या लक्षात आलं अरे हा वेडा नाही आहे, हा कोणीतरी संत आहे. कबीराने, गाडगे बाबाने, तुकडोजी महाराजाने, तुकारामाने उपाय कौशल्य वापरलं. मार्ग भक्तीचा होता, पण तत्वज्ञान मात्र बुद्धाचा मानवतावाद ते सांगत होते. भयग्रस्त अवस्थेत कसं सांगायचं त्यांनी ते उपाय कौशल्य काढलं होतं. मित्रांनो, बुद्धाच्या विचाराशिवाय जगाचं कल्याण नाही. आणि हे सगळे दूर गेलेले लोक जवळ आणल्याशिवाय आपलं कल्याण नाही. कुणाचंच कल्याण नाही, या देशाचं कल्याण नाही. आणि म्हणून जो विपर्यास झाला तो कालमानाच्या मर्यादेत झाला. आज आपल्या बुद्धिमत्तेनं आणि मैत्री भावनेनं तो विपर्यास आपल्याला नष्ट करता येतो आणि शुद्ध ज्ञान आपल्याला लोकांना सांगता येते. शुद्ध धर्म लोकांच्या पर्यंत नेता येतो. सदाचाराचा मार्ग आपण धम्मपदाच्या माध्यमातून, सुत्तांच्या माध्यमातून आपल्याला नेता येतं. आणि मला विश्वास आहे की तेलीमाळी कुणबी ऐकू शकतो, तो समजू शकतो. फरक एकच आहे की आपल्याला आपली सांगण्याची पद्धती बदलवावी लागेल. मी बोलत असताना माझं सतत लक्ष घड्याळाकडे असते. 8:59 झालेले आहे आणि आता जर जास्त बोललो तर तो प्रमाद होईल. म्हणून मी इथं थांबतो आणि आपण सगळ्यांना विनंती करतो की आपण हात जोडावे आणि मंगल मैत्री करावी. 5 मिनिटांमध्ये आपण थांबूया.
सबका मंगल हो, सबका मंगल हो। तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो। दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल हो रे। जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो, सबका मंगल हो। दस दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो रे। निर्भय हो निराभय बने सब, सभी निरामय हो, सबका मंगल हो। फिर से जागे धम्म जगत में, फिर से होवे जन कल्याण। जागे जागे धम्म जगत में, होवे जन कल्याण, होवे जन कल्याण। राग द्वेष मोह दूर हो जावे, जागे शील समाधि ज्ञान। जन जन के दुखड़े मिट जावे, फिर से जाग उठे मुस्कान, जाग उठे मुस्कान। जागे जागे धम्म की वाणी, मंगल मूल्य महाकल्याणी। जागे बुद्ध सदृश कोई ज्ञानी, होवे सुखी सब जग के प्राणी। सबका मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो। सब पाप सकरणं कुशल उपसंपदा, सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं। साधु साधु साधु। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि। उद्याचं जे प्रवचन आहे, विनयबुद्धी प्रिय भंतेजींचं प्रवचन आहे. त्यांना सोमवारच्या ऐवजी रविवार पाहिजे होता आणि सोमवारी भालशंकर यांचं व्याख्यान राहील, पाली भाषा प्रशिक्षण. तर हा बदल आपण लक्षात घ्यावा. जास्तीत जास्त संख्येने वंदनीय विनयबुद्धी प्रिय भंतेंची देसना, धम्मदेसना आपण ग्रहण करावी. मला आपण ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि पाठारे सरांना विनंती करतो की काही सूचना असतील तर द्याव्या, अन्यथा कार्यक्रम संपल्याची उद्घोषणा करावी. आदरणीय पाठारे सर.
धन्यवाद भाऊ. आजच्या या 22व्या व्याख्यानासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि संतांची भक्ती चळवळ या विषयावर आपण खूपच प्रभावी आणि समर्पक असं मार्गदर्शन केलं. खरं तर हा विषय तसा जाणून घेण्यास काहीसा नवीन होता, परंतु ज्या पद्धतीने आपण सांगितलात तो खूपच श्रवणीय झाला. अतिशय प्रभावी मांडणी. आपण ज्या वेळेस या व्याख्यानमालेदरम्यान व्याख्यानं दिलेली आहेत त्या सर्वच व्याख्यानांना खूप प्रतिसाद मिळालेला आहे. आपल्या समस्त उपासक उपासिका बंधू भगिनींच्या कायमच ते पसंतीस उतरत आलेलं आहे. त्याचप्रमाणे आजचं देखील आपलं व्याख्यान हे अतिशय प्रभावी ठरलं. आपल्याकडून अशाच प्रकारे कायमस्वरूपी मार्गदर्शन मिळत राहील अशी अपेक्षा करतो. समस्त उपासक उपासिका बंधू भगिनींच्या वतीने आपले अगदी विनम्रपणे खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आजचे हे व्याख्यान ग्रहण करण्यासाठी जे उपासक उपासिका बंधू भगिनी म्हणजे तब्बल 107 उपासक उपासिका बंधू भगिनी आज या व्याख्यानास उपस्थित होते, त्या सर्वच्या सर्व बंधू भगिनींचं अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. वेळात वेळ काढून आपण उपस्थित राहता आणि जे व्याख्याते या ठिकाणी येतात त्यांना आपण श्रवण करतात, विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि अतिशय बारकाईने त्याचा सर्व अभ्यास करून तो विषय अवगत घेण्याचे मनोभावे प्रयत्न करताना आपण दिसत आहात. या 107 उपासक उपासिका बंधू भगिनींचं अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. कृपया आतापर्यंतचे आपले जेवढे रेकॉर्डिंग आहेत ते सर्वच्या सर्व बुद्धविहार समन्वय समितीच्या YouTube चॅनलवर उपलब्ध आहेत. आपण सर्वांनी हे व्याख्यानं जी आहेत ती अटेंड करावीत, लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब देखील करावं. आजचं व्याख्यान संपलं असं जाहीर करतो. उद्या वंदनीय भिक्खू विनय बोधिप्रिय यांची धम्मदेशना ग्रहण करण्यासाठी आपण अवश्य मोठ्या संख्येने जॉईन व्हावं. उद्या भेटूया 7:30 वाजता याच लिंकवर. आज हे व्याख्यान संपलं. धन्यवाद. पुनश्च नमो बुद्धाय. वसविनय सप्रेम. जय भीम. गुड नाईट.